नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे आणि यामधला सराव संच 1.5 मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत शाब्दिक गणित। सगळ्यात महत्त्वाचा सराव संच आहे, कारण शाब्दिक गणित आपल्याला 3 ते 4 मार्कांना बोर्डाच्या परीक्षेला येतात, त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, या अगोदर आपण 4 सराव संच बघितलेले आहेत, तर या अगोदरच्या सराव संचांच्या जर का तुम्ही व्हिडिओ नसतील बघितल्या तर टेन्शन घेऊ नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अगोदरच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तरी टेन्शन घ्यायचं नाही। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी खास सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या सराव संचांच्या लिंक दिलेल्या आहेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर टेन्शन घेऊ नका, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअपचा ग्रुप, व्हॉट्सअपचा जो आपला चॅनल आहे तो जॉईन करा, त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो। ओके, तर जाऊयात पुढे। या ठिकाणी स्क्रीनवरती पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय, दोन संख्यांमधला फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। मित्रांनो, ही गणित सोडवणं खूप सोपं आहे, जास्त अवघड नाहीये। यांसारख्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर याच्यामध्ये 2 गोष्टी असतात बघा, 2 संख्या असतील, 2 व्यक्ती असतील किंवा 2 वस्तू वगैरे काय असेल ते 2 असेल, मग त्या दोघांमधल्या एकाला x म्हणायचं, एकाला y म्हणायचं। ओके, त्यानंतर या दोघांमधून 2 अटी दिलेल्या असतात, या समीकरणात 2 अटी असतात, तर त्या 2 अटींवरून 2 समीकरणं तयार करायची। 2 समीकरणं तयार झाली की नंतर ती सोडवायची। बघा, आता आपण या ठिकाणी बघूयात काय दिलंय, 2 संख्यांमधला फरक 3 काय दिलंय, 2 संख्या दिल्यात। आता या 2 संख्या दिल्या असतील तर त्या 2 संख्यांमधली एक संख्या मोठी असणार, एक संख्या छोटी असणार। मग आपण एक काम करायचं, मोठी संख्या x व लहान संख्या y मानू ठीक आहे, झालं। आता याच्यामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत, मी तुम्हाला म्हटलं, तर त्यातली पहिली अट काय, आता अटी शोधणं लय महत्वाचं आहे बघा। पहिली अट म्हणजे पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिले बाबा, 2 संख्यांमधला फरक 3 आहे। फरक म्हणजे काय, वजाबाकी, म्हणजे या 2 संख्यांची वजाबाकी 3 आहे। वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठी संख्या x तिच्यातून लहान संख्या वजा केली तर उत्तर 3 मिळतं, समीकरण 1 मिळतं। अशा प्रकारे समीकरण 1 तयार झालंय। आता दुसरं समीकरण तयार करू। दुसऱ्या समीकरणासाठी दुसरी अट, मग इथं शोधायची दुसरी अट काय बाबा, दुसरी अट किंवा दुसऱ्या अटीनुसार दुसरी जी अट आहे, दुसरी अट काय दिली बघा या ठिकाणी, दुसरी अट आपल्याला दिलेली आहे की असून मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे किती वेळा गुणायचं, 3 वेळा गुणायचं। मोठी संख्या काय x आहे, मग तिची तिप्पट म्हणजे 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y आहे, तिची दुप्पट म्हणजे 2y यांची बेरीज 19 आहे। बेरीज म्हणजे मध्ये अधिकचं चिन्ह पाहिजे, बरोबर 19, याला म्हणा समीकरण नंबर 2। असं वाचता समीकरण तयार करायचं। तर अशा प्रकारे ही 2 समीकरणं तयार झाली। आता ही जी 2 समीकरणं तयार झालेत या दोघांना सोडवायचं। कसं सोडवायचं बघा, 2 पद्धतींपैकी तुम्ही कुठलीही वापरू शकता। एक म्हणजे क्रेमरची पद्धत वापरली तरी चालेल किंवा चलाचा सहगुणक समान करून सोडवा तरी चालेल। आता मी काय करतो, इथं चलाचा सहगुणक समान करून बघतो। बघा, 2 समीकरणांचा जर विचार केला तर दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे, कोणाचाच नाही। x चा सहगुणक वर 1 आहे, खाली 3 आहे, y चा सहगुणक वर 1 आहे, खाली 2 आहे, कोणाचा समान नाही। मग आपण कोणाचा तरी सहगुणक समान करू।
मग कोणाचा करायचा मित्रांनो, एक्सचा केला तरी चालेल, वायचा केला तरी चालेल. आपण वायचा सहगुणक समान करू. मग वायचा समान करण्यासाठी खाली 2y आहे, वर पण 2y पाहिजे. मग इथं जर 2y पाहिजे असतील तर वायला कितीने गुणावं लागेल, 2ने गुणावं लागेल. वायला 2ने गुणलं तर ह्या दोघांना राग येईल, म्हणून संपूर्ण समीकरण 1ला 2ने गुणायचं आणि इथं लिहायचं समीकरण 1ला 2ने गुणू. ओके, समीकरण 1ला 2ने गुणून. ओके, समीकरण 1ला आता 2ने गुणायचं. मग काय होईल बघा, 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले y 2y बरोबर 2 गुणिले 3 6. समीकरण नंबर 3 तयार झालं. ओके, मग अशा प्रकारे जे समीकरण 3 झालंय, आता त्या 3चा आणि 2चा विचार करायचा. बघा इथं 2y इथं 2y हे कॅन्सल होतील. केव्हा कॅन्सल होईल, ज्या वेळेस या 2 समीकरणांची आपण बेरीज करू तेव्हा. मग दोघांची काय करू, बेरीज करू बरं का बेरीज करू, कारण एकाला बघा बेरीज का करायची, कारण एकाला आहे अधिकचं चिन्ह आणि एकाला वजाचं चिन्ह. जर वेगवेगळी चिन्ह असतील तर बेरीज करायची. ओके, लक्षात घ्या. आणि जर सारखी चिन्ह असती अधिक किंवा वजा तर इथं 2 समीकरणांची वजाबाकी केली असते. आता इथं बेरीज करू. तसं लिहायचं समीकरण 1 नाही, समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू, समीकरण 3 करू किंवा समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू असं लिहिलं तरी चालेल. मग आता लिहा कुठली 2 समीकरण आहेत. पहिलं आहे 3x अधिक 2y बरोबर 19. इथं लिहायचं 3x अधिक 2y बरोबर 19 आणि अधिक पुढचं समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 6. त्याला उचलून इथं लिहा 2x वजा 2y बरोबर 6. बेरीज करतोय बघा, 3x आणि 2x 5x झाले, 2y कट झाले, 19 आणि 6 25 झाले. आपल्याला x ची किंमत काढायची. x ला इथंच ठेवायचं, 25 आपल्या जाग्यावर, हे 5 गुणिले इकडे आले भागिले 5, x बरोबर 5 5 25. अशा प्रकारे x बरोबर 5 आलं. ओके, आता x बरोबर 5 मिळाला. x बरोबर 5 म्हणजे कोणाची किंमत मिळाली, मोठी संख्या मिळाली. आता लहान संख्या काढायची म्हणजे y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी ही x बरोबर 5 जी किंमत आहे तिला कुठे ठेवायचं, समीकरण 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल, 3 मध्ये ठेवलं तरी चालेल, पाहिजे तिथं ठेवा. आपण काय करू, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. चला, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके, 2 मध्ये ठेवू. ओके, आपल्याकडे समीकरण 2 काय आहे त्याला लिहून काढा. समीकरण 2 आपल्याकडे आहे 3x अधिक 2y बरोबर 19. 3x अधिक 2y बरोबर 19. बर, आता 3 गुणिले x ची किंमत किती, 5 अधिक 2y बरोबर 19. 3 गुणिले 5 किती, 3 5 15. इथं लिहा 15. ओके, अधिक 2 गुणिले y 2y लिहिले बरोबर लिहिले 19. ओके, आपल्याला y ची किंमत काढायची. y ला इथंच ठेवा, 2y आपल्या जाग्यावर, 19 आपल्या जाग्यावर, अधिक 15 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 15 झाले. ओके, मग आता 2y बरोबर 19 मधून 15 गेले 4 राहिले. y ची किंमत काढायची. y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले 4 भागिले 2. y बरोबर 2 1 2 दुने 4. y बरोबर किती झालं बाबा, 2 आलं. ओके, अशा प्रकारे x बरोबर 5 y बरोबर 2. मग त्या ज्या संख्या आहेत त्याच्यातली मोठी जी संख्या आहे, मोठी संख्या आपल्याकडे काय होती बाबा, x होती. मोठी संख्या x बरोबर किती, 5. मोठी संख्या x बरोबर किती, 5. आणि लहान संख्या काय बाबा, y. लहान संख्या y बरोबर किती, 2. म्हणून त्या ज्या संख्या आहेत 5 आणि 2, अशा प्रकारे आपलं उत्तर येऊ शकतं. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर अशा प्रकारे ही शाब्दिक गणितं सोडवायची. शाब्दिक गणित सोडवणं काय एवढं अवघड नाहीये, फक्त आपल्याला समीकरणं तयार करायची आहेत, समीकरणं तयार करून ते सोडवायचे, विषय संपला. बाकी काय टेन्शन नाही, फक्त प्रश्न नीट समजला पाहिजे. प्रश्न समजला नाही की मग गडबड होणार. आता इथे बघा, इथं हा जो प्रश्न आहे थोडासा जरा वेगळा आहे. ही कृती दिली या ठिकाणी, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला 2-3 मार्कांना विचारला जातो. बघा इथं काय दिलंय, ओके याला नंतरच इथं रेष मारू. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे की
की कृती पूर्ण करा. मी आयत आहे, आता हा एक आयत आहे, समजा याचं नाव बाबा ABCD आहे, ABCD हा आयत आहे, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे आयताच्या सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, बरोबर. म्हणून AB बरोबर CD आणि AD बरोबर BC. ठीक आहे, काय असेल ते. इथं 4 बाजू ABCD झालं. याच्यानंतर x आणि y च्या किमती काढायच्यात आणि माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचे. आता आयताचे क्षेत्रफळ काय बाबा, लांबी गुणिले रुंदी, ओके. आणि परिमिती म्हणजे काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी वगैरे, ते नंतर बघू. पहिले x आणि y च्या किमती काढू. पण x आणि y च्या किमती काढण्यासाठी तर समीकरण तयार करावे लागेल. आता बघा, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे CD आणि AB ह्या दोन समोरासमोरील बाजू एकरूप. बघा इथं आपण लिहू शकतो की बाबा CD, की बाबा लिहा चौकोन ABCD हा आयत आहे. काय बाबा, आयत आहे, आयत आहे, ओके. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणून CD बरोबर AB, म्हणून CD बरोबर AB. मी आता शॉर्टकट मारतो बरं का, बराचसा सांगताना डिटेलमध्ये सांगतो पण लिहिताना शॉर्टकटमध्ये लिहितो. AB आणि CD एकरूप आहे. आता CD किती बाबा, x अधिक 4 आहे आणि बरोबर AB किती आहे बाबा, 2y. आता समीकरण नीट सामान्य रूपात लिहा, सगळ्यांना एका बाजूला घ्या. x आपल्या जागेवर, 2y अधिक आहे, इकडे आले वजा 2y, 4 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 4. इथं झालं समीकरण नंबर 1. अशा प्रकारे एक समीकरण तयार झालं. आता दुसरं समीकरण तयार करू. बघा दुसरं समीकरण कसं, AD आणि BC एकरूप झालं, बरोबर ना. BC एकरूप AD असं लिहा, BC बरोबर AD झालं. BC किती आहे, 4x वजा y आणि बरोबर AD किती, 2x अधिक y अधिक 8. बराच मोठा कार्यक्रम आहे. सगळ्यांना एका बाजूला घेऊ. 4x आपल्या जागेवर, 2x अधिक आहे, इकडे आले वजा 2x, वजा y आपल्या जागेवर, अधिक y इकडे आले वजा y, बरोबर 8 आपल्या जागेवर. त्याला काय धक्का देऊ नका. 4x मधून 2x गेले, 4तून 2 गेले 2x, वजा वजा अधिक, y आणि y 2y वजा 2y आणि बरोबर 8. आता या ठिकाणी बघा, इथे जर आपण नीट बघितलं तर या दोन समीकरणांमध्ये बघा, इथे डायरेक्ट असं पण करू शकतो किंवा इथं सगळ्यांना 2 ने भाग लावला तरी आपल्याला एक समीकरण मिळेल, किंवा इथं वजा 2y आहे तरी सुद्धा चालेल. कसंही सोडवा, काय प्रॉब्लेम नाही. हे वजा 2y डायरेक्ट समजा याला मी म्हटलं समीकरण नंबर 2 तरी चालेल. आणि याच्यामध्ये कारण 2y समान आहे. आता ही दोन समीकरण आपण काय करू, सोडवू. आता या दोन समीकरणांचा विचार केला, इथं आहे x वजा 2y बरोबर वजा 4 आणि इथं आहे 2x वजा 2y बरोबर 8. या दोन समीकरणांची वजाबाकी करू. वजाबाकी केल्यामुळे 2y कट होईल. वजाबाकी का, कारण दोघांना सारखी चिन्ह आहे म्हणून वजाबाकी. वेगवेगळी चिन्ह असती तर बेरीज केली असती. मग इथं दोन समीकरणांची काय करू बाबा, वजाबाकी करू. मग त्यासाठी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. मग तसं इथं लिहू, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू, बरं का. 2 वजा 1 करू. मग आता समीकरण 2 कुठे आहे बाबा, आपलं 2 बाबा इथं आहे. 2x वजा 2y बरोबर 8 आणि वजा समीकरण 1 आपल्याकडे आहे x वजा 2y बरोबर वजा 4. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक, अधिकचं वजा, वजाचं अधिक, वजाचं अधिक, ही सगळी चिन्ह बदलली आपल्याला माहिती आहे. आता काय होईल, 2x मधून 1 गेला, x राहिला, 2y कट झाले, 8 अधिक 4 12 झालं. म्हणजे x बरोबर आपल्याला किती मिळाले, 12 मिळाले. x ची किंमत मिळाली 12. आता कोणाची किंमत काढायची, y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी आपण एक काम करू. ही जी किंमत आहे x बरोबर 12, तिला समीकरण 1 मध्ये ठेवलं, 2 मध्ये ठेवलं, कुठेही ठेवलं तरी चालेल. मग आपण काय करू बाबा, x बरोबर 12 ही किंमत समीकरण 1 मध्ये, 2 मध्ये ठेवू. चला, ही किंमत समीकरण, बघा समीकरण कितीमध्ये, 1 किंवा 2 कशातही ठेवलं तरी चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करू, चला समीकरण 1 मध्ये ठेवू. चला, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल पण 1 मध्ये ठेवू, 1 जरा बरं आहे, बरं का. आता समीकरण 1 आपल्याकडे काय येतं, x वजा 2y बरोबर वजा 4. मग इथं लिहायचं x वजा 2y बरोबर वजा 4. आता x ची किंमत किती बाबा, 12. 12 वजा 2y बरोबर वजा 4. इथं अधिक 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 12, वजा 2y बरोबर वजा 4 वजा 12. आता वजा 2y बरोबर वजा वजा अधिक, दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. 4 आणि 12 झाले 16, वजाचं चिन्ह.
आता बघा y बरोबर -16 आपल्या जागेवर, -2 गुणिले इकडे आले भागिले -2 आणि y बरोबर 2 16 वजा चिन्ह निघून गेलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं x आणि y च्या किमती आल्या. पण आता आपल्याला काय करायचंय, इथे या आयताची परिमिती काढायची. आणि बघा पहिला मुद्दा झाला x आणि y च्या किमती काढल्या. आता आयताची परिमिती आणि आयताचं क्षेत्रफळ. आता परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्याच्या अगोदर आपल्याला लांबी आणि रुंदी काढणं लय गरजेचं आहे. मग अगोदर आपण काय करू, लांबी आणि रुंदी काढूयात बरं का. मग आता इथे एक काम करू, आयताची जी लांबी आहे बरं का, लांबी तुम्ही कोणाला म्हणाल, इथं बघा BC लांबी आहे आणि AD लांबी आहे. आपण BC घेऊ, BC छोटीच किंमत आहे ना, लांबी म्हणजे आपण काय करू BC घेऊ. मग आता BC बरोबर किती बाबा, 4x - y. लांबी BC बरोबर किती, 4x - y. या ठिकाणी लिहूयात बरोबर 4x - y. बरं 4 गुणिले x ची किंमत किती, 12. 4 गुणिले x ची किंमत 12 वजा y. y ची किंमत किती बाबा, 8 आहे बरोबर. 12 त्रिक 36, 12 चौक 48 बरं का. या ठिकाणी 4x - y आहे. 12 चौक 48 वजा 8, 48 8 गेले 40. लांबी किती बाबा, या ठिकाणी 40 एकक झाले. आता रुंदी जी आहे ना, आता रुंदी काय असणार आहे या ठिकाणी बघा, रुंदी तुम्ही काय म्हणाल, AB आणि CD रुंदी आहे, तर आपण AB घेऊ. AB रुंदी, AB आणि रुंदी काय बाबा 2y. रुंदी आहे आपल्याकडं 2y आणि y ची किंमत आहे 8 बरोबर. मग किती झाली 2y म्हणजे किती झाली बाबा, 2 गुणिले 8, 8 दुने 16 एकक. ठीक आहे, लांबी झाली, रुंदी झाली. आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि परिमिती काढायचं आहे. तर पहिली गोष्ट क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र काय असतं, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र. लांबी किती बाबा 40 आहे आणि रुंदी किती 16 आहे. मग 40 गुणिले 16 बघा, 16 चौक 64 0, 400 चौरस एकक, 640 चौरस एकक. हे काय झाले बाबा, आपली या ठिकाणी क्षेत्रफळ झालं. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहिती आहे, लहानपणी आपण शिकलोय. आता त्याच्यानंतर आयताची परिमिती. जागा कमी आहे म्हणून मी या ठिकाणी फक्त असे शब्द लिहितोय परिमिती. तर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आयताची परिमिती, आयताचे क्षेत्रफळ. परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरं का. 2 कंसात लांबी किती आहे 40 अधिक रुंदी किती 16, 2 कंसात 40 अधिक 16. मग आता 2 गुणिले 40 अधिक 16 किती 56 आणि बरोबर 56 दुने किती 112 एकक. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय आलं उत्तर, 112 एकक हे झाली परिमिती. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो आपण. मोठा आहे थोडासा परंतु इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला वगैरे बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो, कारण कृतीवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट होता. आता यानंतर आपण तिसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळू. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बघा तिसरा जो प्रश्न आहे आता आपण बघू. तिसरा प्रश्न पण सोपा आहे बघा. या ठिकाणी हा थोडासा वेगळा प्रश्न आहे तिसरा. मी असा कसा वेगळा तसा हा प्रश्न जरा म्हणजे एकदम सोपा आहे, तसं इतका अवघड नाही. यात काय दिलंय की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयात वडिलांच्या वयाची दुप्पट. बघा या ठिकाणी काय दिलंय की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 95 येते. तर त्या दोघांची वये काढा. बघा या ठिकाणी दोघांची वये काढा. मग आपण एक काम करू, वडिलांचे वय जे आहे, वडिलांचे वय x वर्षे व मुलाचे वय y वर्षे मानू बरोबर. दोघांची वय आहेत, एकाला x म्हटलं एकाला y म्हटलं. आता इथं 2 अटी असतात. मगाशी मी म्हटलं इथं काय असतात, 2 अटी असतात. तर त्या 2 अटींवरून 2 समीकरणं तयार करायचे. त्यातली जी पहिली अट आहे आपल्याकडे बघा, पहिली अट आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. बघा पहिली अट काय, वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय काय वय x आहे, मग त्या x मध्ये. ठीक आहे, पहिली अट वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायची. मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय y आहे त्याची दुप्पट म्हणजे 2y ही मिळवायचे म्हणजे अधिक करायचं आहे.
तर मिळवल्यास बेरीज 70 येते, बरोबर 70. एकदम साधा सोपा हिशोब आहे. समीकरण 1 तयार झालं. एकदम सोपा विषय. काय सांगितलंय, वडिलांच्या वयामध्ये, म्हणजे वडिलांचं वय काय x आहे, मग त्या x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायला सांगितलं, म्हणजे गुणिले 2y. मुलाचं वय आहे y, दुप्पट म्हणजे किती झाले बाबा, 2y झालं. यांची बेरीज केली तर ती 70 येते. कधी कधी तिप्पट मिळवायची असेल, समजा तिप्पट मिळवायची असं सांगितलं असतं तर 3y आला असतं. ठीक आहे. आता जी दुसरी अट आहे, दुसरी अट, दोन्ही अटी महत्त्वाच्या आहेत. दुसरी अट बघा, दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय दिलंय की आता बरं का, मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय काय बाबा y आहे, त्या y मध्ये आपल्याला काय करायचे, वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांचं वय x आहे, त्याची दुप्पट काय झाली 2x, ही मिळवायची बरं का. ती जर आपण मिळवली 2x तर आपल्याला जी बेरीज आहे 95 येते, बरोबर 95. आता इथं जे समीकरण आहे याला डायरेक्ट आपण y अधिक 2x बरोबर 95 असं नका म्हणू. काय करा, पहिला x लिहा 2x आणि नंतर अधिक y बरोबर 95. आता हे जे समीकरण तयार झालं ते दुसरं. आता 2 समीकरणं तयार झाली की ही 2 समीकरणं सोडवायची आणि सोडवल्यावर x आणि y च्या ज्या किमती येतील ती या दोघांची वय असणार. एवढा साधा सोपा हिशोब आहे. आता दोघांना सोडवत असताना जर आपण बघितलं तर कोणाचा सहगुणक समान आहे, x चा वर 1 आहे खाली 2 आहे, म्हणजे x चा सहगुणक समान नाही. y चा वर 2 खाली 1 आहे, y चा पण सहगुणक समान नाही. मग कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागेल. मग x चा करा किंवा y चा करा. मी x चा करतो. मग x चा सहगुणक खाली 2 आहे तर वर पण 2 आणू. मग या x च्या जागेवर 2 आणण्यासाठी x ला कितीने गुणावं लागेल, 2 ने. म्हणून संपूर्ण समीकरण 1 ला 2 ने गुणायचं. मग इथं लिहायचं समीकरण 1 ला 2 ने गुणून, 2 ने गुणून. ठीक आहे. समीकरण 1 ला काय करायचं, 2 ने गुणायचं. चला समीकरण 1 ला 2 ने गुणून टाका. ह्याला 2 ने गुणलं, x ला 2 ने गुणलं 2x झालं, अधिक 2 गुणिले 2 4y झालं, आणि 70 दुने 140 झालं. याला म्हणा समीकरण 3. आता 1 ला विसरा, जे काय करायचं ते समीकरण 2 आणि 3 चं करा. आता या 2 समीकरणांमध्ये काय समान आहे, या 2 समीकरणांमध्ये 2x समान आहे. हे कट होतील. हे केव्हा कट होतील, ज्यावेळेस या 2 समीकरणांची वजाबाकी करू तेव्हा. वजाबाकी का करायची, कारण समान आहे चिन्ह, बरोबर. बेरीज केली तर 2 आणि 2 4 होऊन जातील. 4 घेऊन काय करायचं आपल्याला, वजाबाकी करायचे, बरोबर. मग या दोघांची वजाबाकी करू. त्यासाठी इथं लिहू समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. समीकरण 2 मधून 3 वजा केलं तरी चालेल. आपण 3 मधून 2 वजा करू, काही करा, काय प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी ही वजाबाकी करूया. 3 वजा 2, समीकरण 3 आहे 2x अधिक 4y बरोबर 140. इथं लिहा 2x अधिक 4y बरोबर 140 आणि वजा समीकरण 2 काय आहे, 2x अधिक y, 2x अधिक y सॉरी बरोबर 95, बरोबर 95. आता ही वजाबाकी करून टाका. 2x गेले, 4तून 1y गेले, 3y झाले. 140 मधून 95 गेले, 45 आले. y ची किंमत काढायची, y ला इथंच ठेवा. 45 आपल्या जाग्यावर, 3 गुणिले इकडे आले भागिले 3. y बरोबर 45 ला 3 आणि भाग लावा, 15 त्रिक 45 म्हणून इथं आले 15. बघा 45 भागिले 3 करा. 3 एके 3, 4तून 3 गेले 1, वरून आले 5 आणि 3 5 15. किती आलं उत्तर, 15 आलं. ठीक आहे. मग आता या 15ला मस्त चौकट करा. 15ला चौकट केली. आता आपल्याला काय करायचे, y ची किंमत मिळाली. आता x ची किंमत काढा. y ची किंमत म्हणजे मुलाचं वय मिळालं. आता वडिलांचे वय काढायचे, x ची किंमत काढायचे. मग y ची जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. इथं लिहू y बरोबर 15. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आपल्याकडे काय बाबा, कुठे गेला समीकरण 1, इथे x अधिक 2y बरोबर 70. इथं लिहायचं x अधिक 2y बरोबर 70. ओके. आता x ची किंमत काढायची. 2 गुणिले y ची किंमत 15 आले बरोबर 70, बरोबर. आता x आपल्या जाग्यावर जसाच्या तसा, 15 दुने 30 झाले बरं का. 2 गुणिले 15 30 बरोबर 70 आपल्या जाग्यावर. ओके. आता x बरोबर 70 आपल्या जाग्यावर, 30 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 30. x बरोबर 70 मधून 30 गेले 40. मग या ठिकाणी x ची किंमत आली
40. आता ह्या दोघांची वय आपल्याला काढायला सांगितलेली, वडिलांची व मुलाची. मग आता या ठिकाणी बघा, वडिलांचं आणि मुलाचं वय आपल्याला काढायला सांगितले. मग वडिलांचे वय किती? वडिलांचं वय आपण x म्हटलं होतं, x ची किंमत 40, म्हणून वडिलांचे वय 40 वर्ष. ठीक आहे. आणि मुलाचे जे वय आहे, मुलाचे वय आपण काय म्हटलं होतं? y म्हटलं होतं, आणि y ची किंमत आली 15, म्हणजे 15 वर्ष. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आता मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. यस. तर आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4. एकूण 6 प्रश्न आहे याच्यामध्ये, तर सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता हा बघा, आणखी एक वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. इथं काय दिलं बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. वाचून खूप टेन्शन येतं. अपूर्णांक म्हणजे बघा x छेद y च्या स्वरूपात असेल, x छेद y असेल किंवा y छेद x असेल, अशा प्रकारे आपले अपूर्णांक असतात. म्हणजे 7/8 वगैरे आपण असं म्हणतो. तर याच्यामध्ये छेद असतो आणि अंश असतो. समजा एखादा अपूर्णांक असेल 7/18, तर वर जो असतो त्याला आपण काय म्हणतो? अंश, आणि खाली जो असतो त्याला काय म्हणतो? छेद म्हणतो. ठीक आहे. आता एक आपल्याला अंश मानावं लागेल आणि एकाला छेद मानावं लागेल. मग आपण काय करू बाबा, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा, मग आपण काय करू? अपूर्णांकाचा अंश मानू. अपूर्णांकाचा अंश, अपूर्णांकाचा अंश x, अंश किंवा बाबा छेद, समजा छेद x म्हटलं, x, व अंश y मानू. ठीक आहे. अंश y मानू. ओके. मग मिळणारा जो अपूर्णांक आहे, म्हणून मिळणारा अपूर्णांक, आपल्याला जो अपूर्णांक हवा आहे तो अपूर्णांक बरोबर काय? छेद भागिले अंश, अंश भागिले छेद असतो. अंश किती? y भागिले छेद किती? x. म्हणजे जो अपूर्णांक तुम्हाला पाहिजे तो अपूर्णांक y भागिले x असणार आहे. म्हणजे x आणि y च्या किमती आता आपल्याला काढाव्या लागतील. मग आता ज्या काही अटी दिल्यात त्या अटी या ठिकाणी आपण लिहून घेऊयात मगाच्या सारख्या. त्यातली पहिली अट, ओके. पहिल्या अटीमध्ये काय दिलं बाबा, की अपूर्णांकाचा जो छेद आहे, छेद म्हणजे x, बरं का. अपूर्णांकाचा जो छेद आहे, छेद म्हणजे काय बाबा? x, बरोबर हा अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय बाबा? y च्या दुपटीपेक्षा, अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. 4 ने म्हणून 4 मोठा आहे म्हणून अधिक. लक्षात घ्या, मोठा आहे म्हणून अधिक. लहान आहे म्हटलं असतं तो वाचा. बघा, वाचता समीकरण तयार करायचं. अपूर्णांकाचा छेद म्हणजे x, हा म्हणजे बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश y आहे त्याची दुप्पट म्हणून 2y पेक्षा 4 ने म्हणून 4 मोठा आहे म्हणून अधिक लिहिलं. आता हे समीकरण तयार होईल. x आपल्या जाग्यावर, 2y अधिक, इकडे आले वजा 2y, बरोबर 4 आपल्या जाग्यावर, याला म्हणा समीकरण 1. तर अशा प्रकारे हे पहिलं समीकरण बाबा तयार झालं. आता दुसरी जी अट आहे ती जरा खतरनाक आहे. बघा दुसरी अट, बघा दुसरी अट. आता दुसऱ्या अटीनुसार आपण जाऊयात, बरं का. दुसऱ्या अटीचा विचार करू. दुसऱ्या अटीमध्ये काय दिलंय, की अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी करायचे. काय बाबा? अंश आणि छेद दोन्ही, बरं का. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, मग इथं लिहू चला, अंश व छेद 6 ने कमी करू. 6 ने कमी करू. कमी करायला सांगितलेत ना बाबा, कमी करू. चला 6 ने कमी करू. मग आपला जो अंश जो आहे, अंश काय होईल बाबा? अंश आपल्याकडे किती? y, तो जर 6 ने कमी केला तर y वजा 6 होईल. आणि छेद माझ्याकडे x आहे, तो पण 6 ने कमी केला तर x वजा 6 होईल. दोघं सुद्धा 6 ने कमी करायला सांगितले, म्हणजे अंश आणि छेद 6 ने कमी केले. तर छेद हा, तर काय बाबा? छेद जो आहे त्यांनी सांगितलं, छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे अंशाच्या 12 पट म्हणजे अंश गुणिले 12 होतो, बरं का. छेद हा अंशाच्या 12 पट होतो. आता छेद काय बाबा? माझ्याकडे x वजा 6 आहे, बरोबर. अंश किती बाबा? छेद x वजा 6, अंश किती? y वजा 6 आहे, y वजा 6 गुणिले 12. आता हे कॅल्क्युलेशन करून एक समीकरण आपल्याला मिळेल. बघा कसं, x वजा 6 बरोबर 12 ने y वजा 6 ला गुणा, मग 12 गुणिले y 12y वजा 12 72. आता सगळ्यांना एका बाजूला घ्या, x आपल्या जागेवर अधिक 12, इकडे आले वजा 12y, बरोबर वजा 72 आपल्या जागेवर, वजा 6 पलीकडे गेले अधिक 6 झाले. मग x वजा 12y बरोबर वजा अधिक वजा बाकी 72 मधून 6 गेले 66 राहिले,
वजा 66 मोठ्या संख्येचं चिन्ह, याला म्हणा समीकरण नंबर 2. ओके, तर अशा प्रकारे समीकरण 1 आणि 2 तयार झालं. समीकरण 1 आहे x वजा 2y बरोबर 4 आणि समीकरण 2 आहे x वजा 12y बरोबर वजा 66. आता या दोन समीकरणांना सोडून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात बरं का. आता या दोन समीकरणांमध्ये बघा इथं x समान आहे, तो कॅन्सल होईल. केव्हा कॅन्सल होईल? ज्यावेळेस आपण या दोन समीकरणांची वजाबाकी करू तेव्हा. मग करा वजाबाकी. इथं लिहा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. समीकरण 2 वजा 1 केलं तरी चालेल. ओके, आता 1 वजा 2 समीकरण 1 ला उचलून इथं लिहा 1 काय बाबा x वजा 2y बरोबर 4 आणि वजा समीकरण 2 काय x वजा 12y बरोबर वजा 66. आता खालची जी चिन्ह आहेत खालच्या समीकरणाची ती बदलणार. अधिकचं वजा, वजाचं अधिक, वजाचं अधिक, चिन्ह बदलून गेली वजाबाकी करताना. आता काय होईल? x कट, वजा अधिक वजा बाकी, 12तून 2 गेले 10y. इथं पण बघा 4 वजा अधिक वजा बाकी, 66 आणि 4 70. आपल्याला y ची किंमत काढायची. y आपल्या जाग्यावर, 70 आपल्या जाग्यावर, 10 गुणिले इकडाले भागिले 10 झाले. मग y बरोबर किती? 10 7 70. y बरोबर आपल्याकडे आले 7. y ची किंमत आली 7. आता कोणाची किंमत काढायची? x ची. मग x ची किंमत काढण्यासाठी y ची किंमत समीकरण 1 2 3 कशातही ठेवू, 1 किंवा 2 मध्ये कशातही ठेवू. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. इथं लिहा y बरोबर 7. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. आता समीकरण 1 आपल्याकडे काय बाबा, कुठे गेलं समीकरण 1? आपल्याकडे आहे x वजा 2y बरोबर 4. मग इथं लिहायचं x वजा 2y बरोबर 4. ओके, आता x वजा 2 गुणिले y ची किंमत 7 बरोबर 4. ओके, x वजा 7 दुने 14 बरोबर 4. x आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, वजा 14 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 14 झाले. मग x बरोबर 14 अधिक 4 किती? 18. x बरोबर 18. x ची किंमत आली 18. मग आता जो आपला अपूर्णांक आहे तो काय येणार बाबा? अपूर्णांक आपला काय आहे? अंश भागिले छेद, म्हणजे y छेद x आहे. अपूर्णांक आहे y छेद x बरोबर. y ची किंमत किती? कुठे गेला? y ची किंमत 7, x ची किंमत 18, म्हणून 7/18 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. तर 4 प्रश्न मित्रांनो झालेत आपले. आता उरलेत आपले शेवटचे 2 प्रश्न. एकूण 6 प्रश्न आहे यामध्ये. तर पुढचे पण प्रश्न बघून घेऊ. आपल्याला सगळे प्रश्न बघायचे आहेत आज, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पुढचा प्रश्न बघा. बघा समस्या गंभीर आहे, प्रश्न लय मोठा दिसतोय, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्यात. एक ट्रक आहे असं मालवाहू ट्रक. आपला ट्रक असतो बघा, असा मोठा ट्रक असतो बरं का, असा कंटेनर असा मस्त. या ट्रकमध्ये ही आपली गाडी, ट्रकचा ड्रायव्हर इथं बसलाय, तुम्ही इथं बसले समजा. या ट्रकमध्ये, या ट्रकची क्षमता किती आहे बाबा? 10 टन आहे. इथं वाटलंच तर लिहून घेऊ. ट्रकची क्षमता बरोबर 10 टन. किती बाबा? 10 टन. 10 टन म्हणजे किती किलो झाले बाबा? 1 टन म्हणजे किती बाबा? साधारणतः 1000 किलो. 10 टन म्हणजे 10,000 किलो. 10,000 किलो लक्षात घ्या. ओके, ही झाली 10,000 किलो एवढी क्षमता. ठीक आहे, ही झाली याची ट्रकची क्षमता. ओके, आता या ट्रकमध्ये बाबा 10 टन इतकं माल बसते. आता याच्यात काय दिलंय बाबा? यामध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या आहेत, वेगवेगळ्या पेट्या आहेत. एक प्रकारची पेटी आहे. ओके, त्यानंतर B प्रकारच्या पण पेट्या आहेत. अशा प्रकारे B, A अशा या पेट्या आहेत. आता या किती पेट्या आहेत आपल्याला माहिती नाही बरं का, बऱ्याचशा पेट्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यांनी. ओके, जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काढा. आता 2 पेट्या आहेत, 2 प्रकारच्या पेटींचं वजन आहे. मग आपण काय करू? A प्रकारची पेटी आणि B प्रकारची पेटी. तर आपण म्हणू बाबा A प्रकारच्या पेटीचे वजन. इथं म्हणू A प्रकारच्या पेटीचे वजन
पेटीचे वजन आपण काय करू या ठिकाणी 1 किलो मानू, बरोबर 1 किलो मानू. आता हे वजन जे आहे ना ते किलोमध्ये असणार ना पेटीचं, ते काय टनामध्ये नसणार. आणि बी प्रकारच्या पेटीचं जे वजन आहे ते आपण काय करू बी किलो मानू. ठीक आहे, बी किलो मानू. झालं. आता इथं 2 अटी आहेत बरं का. एक प्रकारच्या पेटीचं वजन स्मॉल ए, बी प्रकारच्या पेटीचं वजन स्मॉल बी. आता दिलेल्या अटीनुसार पहिली अट, 2 अटी दिल्यात, त्यातली पहिली अट जी आहे ती आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहिली अट काय बाबा, ए आणि बी बरं का अशा 2 प्रकारच्या पेट्या आहेत. पहिली अट काय, जर ए प्रकारच्या 150 पेट्या, ए प्रकारच्या किती 150 पेट्या म्हणजे 150 ए अधिक बी प्रकारच्या 100 पेट्या म्हणजे 100 पेट्या बी प्रकारच्या म्हणजे 100 बी भरल्यास ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 150 पेट्या या दोघांच्या वजनांची बेरीज जी आहे ती किती असणार 10 टन. 10 टन म्हणजे 1000 किलो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याला म्हणू समीकरण नंबर 1 तयार झालं. आता इथे एक काम करता येईल, सगळ्यांना 10 ने भाग लावता येईल. 10 ने भाग लावला तर 15a अधिक 10b बरोबर 1000. समीकरण नंबर 1 झालं. एक समीकरण तयार झालं. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण, दुसरी अट 2 अटी आहेत. पहिली अट झाली, आता दुसरी अट बघा. दुसऱ्या अटीमध्ये काय दिले बाबा की जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, ए प्रकारच्या 260 पेट्या म्हणजे 260 ए अधिक 260 पेट्या भरल्या ए प्रकारच्या, तर तो ट्रक 100 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास, म्हणजे हा ट्रक 100 टनांचा पूर्ण क्षमता जी आहे ती कव्हर करणार आहे, तर 10 टनांची क्षमता पूर्ण करणार आहे, तर त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजे ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या जर आपण 40 पेट्या घेतल्या म्हणजे 40 बी, तर तिथं किती टन पूर्ण होणार आहे बाबा, त्याचे 10 टन पूर्ण म्हणजे जवळपास 10,000 किलो. बरोबर. याला तुम्ही डायरेक्टली समीकरण नंबर काय म्हणू शकता, याला तुम्ही समीकरण नंबर 2 म्हणू शकता बरं का. अशा प्रकारे समीकरण 1 आणि समीकरण 2 ही तयार झाली. ठीक आहे. आता या दोघांना आपल्याला सोडवायचे आणि दोघांना सोडवून आपल्याला एक्स आणि वाय, ए आणि बीच्या किमती काढायच्यात, ते आपलं उत्तर. दोघांमध्ये जर विचार केला, या दोघांमध्ये बघा इथं चलाचा सहगुणक समान कुठंच नाहीये, पण आपण समान करूयात. मग तुम्ही एचा करा किंवा बीचा करा. बघा इथं 10 बी आहे आणि इथं 40 बी आहे. इथं 10च्या जागेवर 40 करता येतील. 10ला कितीने गुणल्यावर 40 येतील, 10ला 4ने गुणल्यावर 40 येतील. म्हणून समीकरण 1ला कितीने गुणू आपण 4ने गुणू. ठीक आहे, म्हणजे इथं 40 येतील. मग इथं तीच तसं लिहायचं, समीकरण 1ला 4ने गुणून. ओके, समीकरण 1ला 4ने गुणून. ठीक आहे, 4ने गुणल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे बाबा, ते समीकरण या ठिकाणी इथं लिहून घेऊयात. बघा 15 चौक 60 म्हणून 60A अधिक 10 चौक 40 म्हणजे 40 बी आणि 1000ला 4ने गुणलं 4000 झाले. इथं झालं समीकरण नंबर 3. आता जे काय करायचं ते समीकरण 2 आणि 3चं करा. या दोघांमध्ये 40 कट होऊ शकतात. बी बाबा कट होईल, मग तो कट करण्यासाठी या 2 समीकरणांची वजाबाकी करायची. त्यासाठी समीकरण 2 मधून 3 वजा करू. ओके, मग इथं लिहायचं समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. 2 वजा समीकरण 3 करू. 3 वजा 2 केलं तरी चालेल. ओके, आपण 2 वजा 3 करू. बघा समीकरण 2 काय बाबा आपल्याकडं 260A बरं का, 260A अधिक 40B बरोबर 10,000. ओके, आणि वजा समीकरण 3 काय 60A अधिक 40B बरं का, 40B बरोबर किती 4000. मात्र 1 2 3 4000 झाले. 260 मधून 60 गेले, किती राहिले 200 राहिले. 200A. आता 40B काय होतील, कट होतील. आणि बघा 10,000 मधून 4000 गेले, किती राहिले 6000 राहिले. बरोबर. आपल्याला ए ची किंमत काढायची. ए आपल्या जाग्यावर, 6000 आपल्या जाग्यावर, 200 गुणिले इकडे आले भागिले 200 झाले. बरं का, जरा इकडं बाजूला घेतो. ए बरोबर 6000 भागिले 200. म्हणून ए बरोबर किती, 6000ला जर का 200ने भाग लावला तर किती उत्तर येतं बरं का, 6000 भागिले 200. 1 2 1 2 0 गेले. 60च्या निम्मे किती झाले, 60च्या निम्मे आपल्याकडे झाले 30. 60च्या निम्मे 30 म्हणजे ए ची किंमत किती झाली 30 झाली. अशा प्रकारे ए बरोबर 30.
आता बी ची किंमत आपण काढूयात. मग बी ची किंमत काढण्यासाठी a बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. a बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, ठेवू. आता समीकरण 1 काय बाबा, 15a अधिक 10b बरोबर 1000. 15a अधिक 10b बरोबर 1000. 15a अधिक 10b बरोबर 1000. ओके, 15a अधिक 10b बरोबर 1000. आता 15 गुणिले a ची किंमत किती बाबा, 30 अधिक 10b बरोबर 1000. 10b बरोबर 1000. ठीक आहे. 15 त्रिक 45 म्हणून 450 अधिक 10b बरोबर 1000. 450 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, म्हणून 10b बरोबर 1000 वजा 450. मग 10b बरोबर 1000 मधून 450 गेले, किती राहिले, 550. 550. मग b बरोबर 550 आपल्या जाग्यावर, हे 10 गुणिले पलीकडे गेले भागिले 10 झाले, आणि b बरोबर 550 भागिले 10 55 झाले. म्हणजे आपल्याकडे बघा a ची किंमत जी आहे ती किती आली, 30 आणि b बरोबर 55. म्हणजे आपलं उत्तर बघा, ट्रकची क्षमता बघा, a प्रकारच्या पेटीचे वजन 1 किलो, a ची किंमत 30 किलो आहे, 30 आहे, म्हणून a प्रकारच्या पेटीचे वजन 30 किलो आणि b प्रकारच्या पेटीचे वजन 55 किलो झाला. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपण आता पुढच्या गणिताकडे जाऊया, शेवटचं गणित. ओके, आता आपलं शेवटचं लास्ट अँड बेस्ट. ओके, शेवटचं जे गणित आहे ते आपल्याला आता नीट समजून घ्यायचं, सोपं गणित आहे. बघा शेवटच्या गणितावरती थोडीशी चर्चा करूयात. ओके, हा बघा याच्यामध्ये काय आहे की विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने व उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. मग आता इथं बघा एक काम करू, बसने केलेला प्रवास दोन प्रवास आहे बरं का. बसने केलेला प्रवास बरोबर आपण काय करू, x किलोमीटर म्हणू. ओके, x किलोमीटर एवढा प्रवास त्याने बसने केला. आणि विमानाने पूर्ण केलेला प्रवास जो आहे तो आपण काय करू, y मानू. ठीक आहे, बरोबर y किलोमीटर मानू. ठीक आहे, y किलोमीटर मानू. आता इथं एक विषय तो समजून घेणं लय गरजेचं आहे. बघा या ठिकाणी बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला काय सांगितलं की हा प्रवास त्याने, आता इथं किलोमीटर आहे, वेग आहे, तर इथे एक सूत्र लक्षात घ्या, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता इथं एक मुद्दा आहे तो आपल्याला नीट समजून घ्यायचा. मुद्दा काय की हा प्रवास 5 तासात पूर्ण केलाय, म्हणजे दोन्ही, म्हणजे बसने केलेला प्रवास अधिक विमानाने केलेला प्रवास, दोघांचा प्रवास 5 तासात आहे. मग आपल्याला बसचे तास काढावे लागतील, विमानाचे तास काढावे लागतील. बाबा विमानाला किती तास लागतील तो प्रवास पूर्ण करायला, बसने किती तास प्रवास केला तो काढायचा, आणि दोघांच्या तासांची बेरीज 5 तास आहे. म्हणजे वेळेचा विषय, म्हणजे आपल्याला जास्त करून वेळेचं सूत्र वापरायचं. वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. ठीक आहे, मग आता इथं आपण तो विचार करूयात. बघा इथं काय दिले की विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी, म्हणजे एकूण किती प्रवास केला बाबा याने, एकूण प्रवास जो आहे याचा, एकूण प्रवास जो बरोबर किती आहे 1900 किलोमीटर बरोबर. मग हा जो एकूण प्रवास आहे मग त्याच्यातून एक समीकरण तयार होईल. एकूण प्रवास म्हणजे बसने केलेला प्रवास अधिक विमानाने केलेला प्रवास, दोघांची बेरीज 1900 आहे, म्हणून x अधिक y बरोबर या ठिकाणी 1900 हे एक समीकरण आपल्याला लगेच पहिलं मिळालं. आता दुसरी गोष्ट या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, दोन गोष्टी आहेत. बसचा वेग बरं का, बसचा वेग, बसचा सरासरी वेग बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे, 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर प्रति तास. ओके, मग बघा बसला, मग आता इथे एक आपण या ठिकाणी एक वेळ काढून घेऊया. तिथं बघा बसचा वेग 60 किलोमीटर प्रति तास. आता बसनी किती अंतर केले बाबा, पार x किलोमीटर. मग इथं बसला x किलोमीटर इतकं अंतर 60 किलोमीटर प्रति तासाने पूर्ण करण्यास लागणारा वेळ, मग इथं तसं लिहायचं, बसला लागणारा वेळ बरं का, बसला
x किलोमीटर अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण करण्यास लागणारा वेळ बरं का, हे असं लिहायचं, लागणारा वेळ. आता किती वेळ लागणार आहे बसला, वेळ बरोबर किती, अंतर भागिले वेग. बसचं जे अंतर आहे, बसचं अंतर किती बाबा, x किलोमीटर आहे, आणि भागिले वेग, बसचा वेग किती 60 आहे, x भागिले 60 तास एवढे कोणाला लागणार आहे वेळ, बसला लागणार आहे. ओके झालं. आता विमानाचा वेग बघा, विमानाचा जो वेग आहे या ठिकाणी दिले, विमानाचा जो वेग आपल्याला दिलाय तो किती, जवळपास 700 किलोमीटर प्रति तास. 700 किलोमीटर प्रति तास हा विमानाचा वेग आहे. ओके. आता हा विमानाचा वेग, आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता मी पूर्ण वाक्य नाही लिहत, असं लिहायचं आपल्याला, विमानाला y किलोमीटर एवढं अंतर 700 किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे बरं का, विमानाला लागणारा वेळ, विमानाला काय लागणार आहे वेळ बाबा, विमानाला लागणारा जो वेळ आहे तो काय, अंतर भागिले वेग. विमानाचं अंतर y आणि भागिले वेग किती बाबा, 700 तास, y भागिले 700 तास. ओके. मग आता दिलेल्या अटीनुसार हा संपूर्ण जो काही कार्यक्रम आहे, हा संपूर्ण जो प्रवास आहे तो किती तासात पूर्ण होतो, 5 तासात. म्हणजे बसला लागणारे जो तास आहे आणि विमानाचे तास दोघांची बेरीज 5 होणार आहे बरोबर. मग इथं वाटलं असलं लिहू, दिलेल्या अटीनुसार इथे एक समीकरण तयार होईल बाबा. बघा, दोन्ही तास म्हणजे x भागिले 60 अधिक y भागिले 700 बरोबर किती बाबा आपल्याकडे, बरोबर 5 तास लागतात. आता तिरकस गुणाकार, 700 गुणिले x 700x अधिक 60 गुणिले y 60y भागिले 7 चकूम 42, त्याच्यावरती 3 शून्य द्या, 42,000 झाले बरोबर. किती आले बाबा, 5. आता हे 42,000 भागिले पलीकडे गेले गुणिले झाले बरोबर. 700x अधिक 60y बरोबर 42 गुणिले 5 बरं का, 42 पंचे किती झाले बाबा, बघा 42 गुणिले 5, 5 दोन्ही 10चे 0, आजच्याला 1, 5 21 आणि 21, 42 पंचे बाबा 210 होतात आणि त्याच्यावरती 1 2 3 0. ठीक आहे, असं आपल्याकडे येईल. आता या सगळ्यांना जर आपण 10 ने भाग लावला, सगळ्यांना जर समजा आपण 10 ने जर भाग लावला तर काय होईल बाबा, इथं 70x अधिक या ठिकाणी 60y, 70x अधिक 6y बरोबर आपल्याकडे 2 1 0 0 21,000 येतील. याला म्हणा समीकरण नंबर 2. अशा प्रकारे हे समीकरण नंबर 2 तयार झालं. 1 आणि 2 ही 2 समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत. आता ही 2 समीकरणं आपल्याला सोडवायचेत. ओके. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, या 2 समीकरणांमध्ये जर विचार केला, समीकरण 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, इथं लक्षात घ्या की बसने केलेला प्रवासच काढायचा आहे. बसने केलेला प्रवास म्हणजे मला x ची किंमत काढायची, y काढायचंच नाहीये, मला y ची किंमत काढायचीच नाही, म्हणजे y ला कट करावा लागेल म्हणजे x ची किंमत मिळेल. मग इथं बघा, इथं y आहे आणि इथं 6y आहे. y कॅन्सल करण्यासाठी चलाचा सहगुणक समान पाहिजे. आता इथं 6 आहे, मग इथं पण 6 आणण्यासाठी समीकरण 1 ला 6 ने गुणायचं आहे. मग इथं लिहू समीकरण 1 ला 6 ने गुणू. ओके, 6 ने गुणून समीकरण 1 ला 6 ने गुणून. आता 1 ला 6 ने गुणा, 6 गुणिले x 6x अधिक 6 गुणिले y 6y बरोबर 1900 गुणिले 6 बरं का, 1900 गुणिले 6 हा गुणाकार करा, 0 0 9 सक 54 चे 4 हातच्याला आले 5 बरं का. त्याच्यानंतर 6 1 6 आणि 5 झाले 11, 11,400 किती झाले बाबा, 11,400 या ठिकाणी आलं. याला म्हणा समीकरण नंबर 3. ठीक आहे. आता हे सगळं आपण या ठिकाणी रफ करूयात. मग आता बाबा इथं आले 11,400 आणि इथं आपल्याकडे आलेले आहेत 21,000. मग आता या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागणार, हे 6y कट होणार आहेत असं आपल्याला करावं लागणार. मग आता हे 6y कट केव्हा होतील बघा, या ठिकाणी ज्यावेळेस 2 समीकरणांची वजाबाकी करू तेव्हा. मग समीकरण 2 मधून समीकरण 3 या ठिकाणी आपण वजा करू. तसं लिहू समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. ओके, समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. समीकरण 2 आपल्याकडे आहे 70x अधिक 6y बरोबर 21,000 आणि वजा
6x अधिक 6y बरोबर 11,400. 6x अधिक 6y बरोबर 11,400. आता 70 मधून 6 गेले 64x, 6y गेले आणि 21,000 11,400 कट करायचे. किती झाले बघा 0 0, 10तून 4 गेले 6, आजच्याला 1 बरोबर. 11 मधून 2 गेले 9, 9,600. इथं किती आले उत्तर 9,600. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर 9,600 आपल्या जाग्यावर 64 गुणिले इकडे आले भागिले. मग आता 9,600 ला 64 ने भाग लावा. आता हे जरा कॅल्क्युलेशन आपण इथं बाजूला समजून घेऊ बरं का. बघा 9,600 आणि 64 दोघांना 8 ने भाग जाईल बघा. 12 96 म्हणून वरती राहील 12, त्याच्या पुढे 2 शून्य आणि भागिले खाली 8 8 64, 8 1200 भागिले 8. आता 11200 ला 8 ने भाग लावू. 8 ने भाग लावायचा 1200 ला, तर या ठिकाणी किती येतं 8 1 8. ठीक आहे, आपण असाच भाग लावत जाऊ, डोक्याला ताप नको. बघा जर वरती आणि खाली 8 ने जर भाग लावला किंवा 16 ने भाग लावला, 16 सक 96 बरं का, कारण 16 सक 96 त्याच्या पुढे 2 शून्य आणि भागिले 16 चौक 64. 600 ला जर 4 ने भाग लावला तर 600 ला 4 ने भाग लावला तर येतं 150, 150. x बरोबर आपल्याकडे आलं 150. हे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. 150 आपल्याकडे उत्तर आलं. म्हणजे 150 म्हणजे बसने केलेला प्रवास x किलोमीटर म्हणजेच 150 किलोमीटर. एवढाच आपल्याला विचारलाय प्रश्न की बसने किती प्रवास केला, म्हणून x ची किंमत. आता इथं म्हटलं असतं बसने केलेला प्रवास आणि विमानाने केलेला प्रवास पण काढा. मग विमानाने केलेला प्रवास जर काढायचा असता तर x बरोबर 150 ही किंमत तुम्ही समीकरण 1 2 3 कशातही ठेवून तुम्हाला y ची किंमत मिळालेली असते आणि ती y ची किंमत म्हणजेच विमानाने केलेला प्रवास. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो सराव संच आहे 1.5 तो झालेला आहे आणि संपूर्ण प्रकरण सुद्धा संपलेलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणांच्या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंग्लिशमधून सुद्धा व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि त्याचबरोबर मराठीमधल्या सुद्धा सगळे अगोदरचे जे सराव संच आहेत 1 2 3 4 जे सराव संच आहेत त्या सराव संचाच्या लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुर्तास इथं थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा चॅनल आहे. तो जर चॅनल तुम्ही नसेल जॉईन केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करा. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.